नमस्कार, मैं हूं विनय पाठक। एबी न्यूज में आपका स्वागत है। आइए देखते हैं मुंबई तथा आसपास के क्षेत्र की कुछ खास खबरें। आज समाज जिस दिशा पर जा रहा है उसको देखकर ऐसा एहसास होता है कि इंसान में इंसानियत का और आत्मीयता का अभाव होता जा रहा है। लेकिन समाज के कुछ लोग ऐसे भी हैं जो समाज सेवा के माध्यम से मानवता का परिचय देते हैं, साथ ही समाज के लोगों को मानवता का पाठ भी पढ़ाते हैं कि जीवन में समाज सेवा से बड़ा कोई कार्य और पुण्य नहीं है। समाज सेवा अगर निस्वार्थ भाव से की जाए तो मानवता का कर्तव्य सही मायनों में निभाया जा सकता है। राजनीति के पायदान पर यदि कोई समाज सेवा की लेकर भावना चढ़ता है तो वह समाज की दिशा और दशा बदलने का मादा रखता है। इसी समाज के प्रतिबिंब के रूप में महाराष्ट्र की राजनीति में भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र उपाध्यक्ष व विधान परिषद सदस्य प्रसाद लाड का चेहरा राजनीतिक पटल पर काफी तेजी से निखर कर सामने आया है। हर दिन समाज सेवा के साथ राजनीति में नया आयाम जोड़ते दिखाई पड़ते हैं। प्रसाद लाड वसुधैव कुटुंबकम का सिद्धांत सिरमौर कर आगे बढ़ते जा रहे हैं। महाराष्ट्र की राजनीति में शिखर की ओर उनके बढ़ते कदम के साथ उनकी अर्धांगिनी नीता प्रसाद लाड अपने अंत्योदय प्रतिष्ठान से उनकी राजनीति में समाज सेवा का मिश्रण कर समाज में राजनीति और समाज सेवा की अलग पहचान बनाने का प्रयास कर रही हैं, जिसको बिरले ही करके आगे बढ़कर अपना वजूद स्थापित कर पाते हैं। इसमें कोई दो राय नहीं कि शीशे की आलीशान इमारत की एयर कंडीशनर में बैठकर या हवाई जहाज में घूमकर नई इबारत नहीं लिखी जा सकती। समय बदला है, समय के साथ लोगों की सोच बदली है और इस बदली परिस्थिति में लोग अपने राजनीतिक नायक को हमेशा सुख दुख में साथ देखना चाहते हैं और शायद इसीलिए लोगों की जन आकांक्षाओं की कसौटी पर खरा उतरने के लिए भारतीय जनता पार्टी द्वारा प्रसाद लाड को मिली जिम्मेदारी का निर्वहन करते हुए वह हमेशा महाराष्ट्र के लोगों की सेवा में लगे हैं। प्रसाद लाड की राजनीति और समाज सेवा केवल मुंबई तक ही सीमित नहीं है, महाराष्ट्र के सुदूर गांव तक फैली हुई है। चाहे वह कोंकण क्षेत्र से लेकर गोवा राज्य तक वह अपने समाज सेवक की छवि लेकर आगे बढ़ जाते हैं। ऐसे व्यक्ति प्रसाद लाड के नाम व काम को लेकर गर्व होता है। प्रसाद लाड भले ही महाराष्ट्र को भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष व विधान परिषद के सदस्य हो, लेकिन अपनी समाज सेवा की परिधि में महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश सहित कई क्षेत्रों से आगे निकल चुके हैं। प्रसाद लाड और उनकी पत्नी नीता प्रसाद लाड ने कोरोना काल में अपने स्तर से हर वह कार्य करने का प्रयास किया है जिससे लोगों को राहत मिल सके। आणि ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेला रत्नागिरी शहरामध्ये 50 कॉन्सन्ट्रेटरची ऑक्सिजन बँक आपण बनवावी अशी एक मनशा त्यांनी आमच्यासमोर ठेवली होती। ऑक्सिजन बँकच्या माध्यमातून ही जी कॉन्सन्ट्रेटर आहेत ही आज तुम्हाला नगरपालिकेमध्ये आम्ही देत आहोत। काही ठिकाणी आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी गावामध्ये कुठेतरी पेशंट आजारी पडतो, त्या पेशंटला कधीकधी बेड मिळत नाही पण ऑक्सिजनची कमतरता असते। त्यामुळे हे जे मशीन आहे ते आपण जर्मनीवरनं मागवले आहेत समीरजी, आणि हे 10 लिटरचे मशीन आहेत। याच्यामध्ये एका मशीनमध्ये 2 पेशंट एका वेळेला तुम्ही ठेवू शकता आणि हे स्वतःहून ऑक्सिजन जनरेट करते आणि 1 मिनिटामध्ये 93% ऑक्सिजन जनरेट करण्याची या मशीनची
कॅपॅसिटी आहे. आणि नगरपालिकेमध्ये आपण ज्यांना हे वापरायला द्याल त्यांना हे देखील सांगून ठेवा की या मशीनची रिप्लेसमेंटची वॉरंटी 2 वर्षाची आहे. 2 वर्षामध्ये या मशीनला काही झालं तरी आपल्याला नवीन मशीन लगेच तात्काळ 24 तासात दिली जाईल आणि ही मशीन ते घेऊन जातील. अशा प्रकारचं आपण ॲग्रीमेंट या मशीनच्या बाबतीत केलं आहे. अशा प्रकारच्या मी 300 मशीन विकत घेऊन माझी जी संस्था आहे अंत्योदय प्रतिष्ठान नावाची, ज्याचा अध्यक्ष माझी पत्नी आहे, त्या CSRच्या माध्यमातून आपण अशा 300 मशीन घेतल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याला 30 मशीन आतापर्यंत म्हणजे सावंतवाडी आणि मला वाटतं वैभववाडी वेंगुर्ला, त्या वेंगुर्ल्यामध्ये आपण आतापर्यंत 10 मशीन दिल्या आहेत. आज पुन्हा मी 10 मशीन सन्माननीय जिल्हाध्यक्ष राजनजी तेली यांच्या हातामध्ये आज देतो आहे. आणि त्या माध्यमातून जिथे जिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मदत लागेल तिथे त्यांना द्यायला सांगितलं आहे. नितेशजींसाठी थोडं जास्त प्रेम असल्यामुळे त्यांच्या विधानसभेला अजून 15 वेगळ्या देण्याचा मी निर्णय घेतला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी शिवसेनेची सत्ता आणि पालकमंत्री असले तरी देखील तिकडे कोविडची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या आमदार निधीतून 200 हॉस्पिटल कोविडची सेंटर द्यायचं तयार केलं, म्हणजे 6 कोविड सेंटर, 35चं एक सेंटर, आणि तेही कम्प्लिटली ऑक्सिजनेटेड. त्याच्यामध्ये ऑक्सिजन सप्लायची सुविधा, टँकची सुविधा, अशा पद्धतीतले आपण व्यवस्था सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये देणार होतो. परंतु देवेंद्र फडणवीसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला आदेश दिले की सिंधुदुर्गसाठी देखील 35-3503 असे 3 विधानसभेमध्ये कोविड सेंटर विथ ऑक्सिजनेटेड आपण दिले पाहिजे. आणि ते मी तात्काळ कलेक्टर मॅडमशी बोललो, काल पत्र देखील दिलं. तर तुमच्या विधानसभेमध्ये सन्माननीय आमदारांशी चर्चा करून एक कोविड सेंटर कुठे बांधता येईल ते देखील तुम्ही मला सांगा. मालवण वेंगुर्ल्यामध्ये कुठे एक बांधता येईल त्याच्याबद्दल राजनशी चर्चा झाली आहे आणि कलेक्टर मॅडम माझ्या मते नितेशजी राणे यांच्याशी बोललेल्या आहेत. त्यामुळे ह्या 3 विधानसभेमध्ये 35-35-35 बेडचे 3 असे आपण कोविड सेंटर विथ ऑक्सिजन आपण करतो आहोत. ही भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय निरंजन डावखरे, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय भाई गिरकर आणि विधान परिषदेचे आमदार सन्माननीय रमेश पाटील यांच्याकडून आपण 30-30 लाखाचा निधी घेतो आहोत. जसा आपण मागच्या कोविडच्या काळात सन्माननीय खासदार नारायण राणे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये आपण RT-PCR लॅबची निर्मिती केली होती, तशीच निर्मिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपण करत आहोत. या 4 आमदारांचे 30-30 लाख रुपये आणि माझ्या आमदार निधीतले 1 कोटी रुपये, या व्यतिरिक्त माझ्या अंत्योदय प्रतिष्ठानमधून 1,35 लाख रुपये असे सर्व खर्च करून आपण हे कॉन्सन्ट्रेटर आणि ऑक्सिजन बेड आणि रत्नागिरीमध्ये 20 बेडचं व्हेंटिलेटर बेडचं हॉस्पिटल, 20 बेडचं पिडियाट्रिक लहान मुलांचं हॉस्पिटल, 20 बेडचं ऑक्सिजनचं हॉस्पिटल, म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये या सोयी असणार आहेत आणि 40 बेड या लहान मुलांसाठी आपण ठेवणार आहोत. हे एक वेगळं 100 बेडचं हॉस्पिटल आपण उभं करत आहोत. कारण सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांच्या आशीर्वादाने इथे मोठ्या हॉस्पिटलची व्यवस्था आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून परकार म्हणून जे हॉस्पिटल आहे ते परकार हॉस्पिटल आपण दत्तक घेतलं. वर्तमान परिवेश में उनके ऑक्सीजन कंसंट्रेटर मुंबई, कोकण, गोवा में उनके द्वारा बांटे गए हैं, जिससे लोगों की थम रही सांसों को गति मिले और वो जिंदगी को जीत कर आगे का जीवन जिए। इस संकट काल में प्रसाद लाड ने जिस तरह से अपनी अहम भूमिका अदा की है, ये तस्वीरें मात्र वानगी भर है। चाहे लोगों को ऑक्सीजन कंसंट्रेटर हो या फिर राशन या फिर इलाकों का सैनिटाइजिंग कराना हो या फिर अस्पतालों में बेड की व्यवस्था करना हो या फिर कोकण क्षेत्र में कोविड अस्पताल खुलवाना रहा हो या फिर लोगों को मास्क, सैनिटाइजर, खाना बांटना या फिर प्रशासन के लिए अपने स्तर से राहत सहायता सामग्री बांटना, हर वह प्रयास जिससे प्रसाद लाड कर सकते थे वो किया है। इस आपदा काल में लोगों की सेवा करते करते अपने आप भी इस त्रासदी का शिकार हुए,
लेकिन जंग करके जीते और फिर मैदान में लोगों की सेवा के लिए उतर गए। आज भाजपला नरेंद्र मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाली। त्यामध्ये सेवा ही कार्य आहे। या ठिकाणी माध्यमातून आम्ही हे कॉन्सन्ट्रेटर देत आहोत। याच्यामधनं हे जर्मनीचं कॉन्सन्ट्रेटर आहे, यामधून 10 लिटरचं हे कॉन्सन्ट्रेटर आहे आणि एका वेळेला 2 लोकांना यातून ऑक्सिजन देता येतं आणि त्याचं जवळजवळ एका मिनिटाला 93% ऑक्सिजन ते जनरेट करतं हवेत। त्यामुळे हे अतिशय उपयोगी आहे। ग्रामीण भागात सन्माननीय अध्यक्षांना मी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 7 चावला विंचू चावला तरी ऑक्सिजन लागतं। त्या करोनाचा काळ संपल्यानंतर देखील हे आपल्या कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल। ज्याला कोणाला मदत लागेल त्याच्यात मदत होईल। आणि एक माननीय अध्यक्षांचा छोटा भाऊ म्हणून त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, जेव्हा जेव्हा कधी मदत लागेल तर महाराष्ट्रात तुमचा मोठा भाऊ आहे, तुम्ही आम्हाला हक्काने हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी येऊ। आणि गोरेकरांना पण मी शुभेच्छा देतो, हा करोनाचं संकट लवकर संपेल। आमचे महाराष्ट्रातले आमदार आणि अंत्योदय प्रतिष्ठान जे असतात त्याचे संचालक राजचे प्रसाद लाड आणि त्यांच्याबरोबर प्रतिष्ठानची जी अध्यक्ष आसा ती त्यांची सौभाग्यवती नीता लाड, आमचे गोंय राज्याचे ट्रान्सपोर्ट आणि पंचायत मंत्री नवीन बाब गुदिनो हे हांगा उपस्थित आसात। आज मुद्दाम आमचे प्रसाद लाड हांच्यांनी गेल्या 15 दिसां पयलीं आमच्या गोंयच्या सरकाराक तांच्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले त्यांच्या प्रतिष्ठानाच्या मार्फत। आणि आज ते मुद्दाम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयान आयिल्ले आसात। ते त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमांतल्यान आमकां 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 10 लिटरचे ते आज हांगा दिवपाचे आसात। ताचे पयलीं ज्या वेळाचेर आमी सेवा ही संघटन गेल्या वेळार फेज 1 जी आसली अशा वेळाचेर भारतीय जनता पार्टीक तांच्यांनी PPE किट आसत, सॅनिटायझर, मागीर मास्क, फेस मास्क हे बऱ्याच वेळार ते पण ते केन्नाच आपलें नांव सांगपाक जाय अशा पद्दतीन जालें। ह्या वेळारूय तेंचें म्हणणें आसलें की आपण दिता आनी चल्लो म्हणून, पण आमी मुद्दम म्हणलें तांकां की तुमी सदोदीत आमकां पार्टी म्हणून सदोदीत एखादी मदत करत कारण ते भारतीय जनता पार्टीचेच आमचे महाराष्ट्रातले आमदार आसात। पण हे सगळें करता आसतना समाजाची तरी सेवा करपाक जाय। ह्या माध्यमांतल्यान तेंचें जें अंत्योदय प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टीची जी संकल्पना आसा की शेवटच्या व्यक्ती पर्यंत पावोवपाक जाय, म्हणजे आमचें अंत्योदय ही संकल्पना ते आपल्या ह्या प्रतिष्ठाना मार्फत राबयतात। आणि सदोदीत एखाद्या वेळाचेर म्हणजे गेल्या वेळार म्हाका याद जाता की आमी PPE किट खंयच्यान हाडप व्हडलो प्रश्न आसतालो, तेव्हा सतीशान म्हणलें म्हाका की कांय चिंता ना, आमी प्रसादाक सांगुया। प्रसादाक सांगतकच म्हाका दिसता 8 दिसाच्या भितर तांच्यांनी PPE किट आमकां हांगा धाडली आणि मागीर आमी हांगासले गोंयचे जे IMA जे आसात, इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टर्स, ह्या सगळे प्रायवेट प्रॅक्टिशनर आहात, सगळे जाणांक आमी आमच्या मेडिकल सेलाच्या माध्यमांतल्यान त्या वेळार दिले। बऱ्याच भागा भितर आमी आमचे मास्क आसत, सॅनिटायझर आसत, हे आमच्या हांगासल्या कार्यकर्त्या मार्फत आमी दिवपाचो आमी सगळे पावोवपाचो प्रयत्न केला। हांव तांकां खरोखरच आभार व्यक्त करता तांच्यांनी की आमकां तेंच्यांनी पार्टी म्हणून। मात्र यही नहीं, उन्होंने महाराष्ट्र के अलग अलग क्षेत्रों में सिंधुदुर्ग, रत्नागिरी में भी उनके द्वारा मदद की गई है। हमें परिभाषा सिखाई गई है, उसी परिभाषा के माध्यम से ईच वन रीच वन को लेके जनता के बीच में जाके जनता की सेवा करने का काम हम भारतीय जनता पार्टी और अंत्योदय प्रतिष्ठान के माध्यम से करेंगे। हर दिन उनका राजनीति में रहते हुए समाज सेवा का हस्ताक्षर कहीं न कहीं पर होता है, जिसका फोटोग्राफ हमेशा AV न्यूज़ लेकर आपको दिखाने का प्रयास करता है कि प्रसाद लाड, नीता लाड जैसे लोग से प्रेरणा लेकर लोग आगे आए और समाज की तस्वीर को खूबसूरत बनाने के लिए अपना अहम योगदान दें। बहरहाल प्रसाद लाड और नीता प्रसाद लाड जैसी शख्सियत को AV न्यूज़ भी सैल्यूट करता है। और बिना किसी भेदभाव के साथ उन्होंने जिस तरह से कार्य किया वह लोगों को प्रेरणा देता है। हजारों हजार लोगों को राशन बांटे, बच्चों को किताबें बांटी। यही नहीं, उनके द्वारा अभी भी जरूरतमंद लोगों को राशन बांटा जा रहा है। सियासत में समाज सेवा की अलग पहल है, जिसका AV न्यूज़
हार्दिक अभिनंदन करता है, वंदन करता है। एबी न्यूज में अभी तक का सफर करते हैं समाप्त। विनय पाठक को दीजिए इजाजत। हम फिर मिलते हैं नई खबर, नए सफर के साथ। लेकिन चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, यदि आप हमसे जुड़े रहना चाहते हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना